मान्यवर प्राध्यापक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांचे आजच्या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करते। आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय येथे परीक्षा शिक्षण मंडळ अंतर्गत ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला आयोजित केली आहे। या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव यांचे मी आपल्या महाविद्यालयात शब्दसुमनांचे स्वागत करते। महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय श्री हृदयवेळातच कार्यक्रमामध्ये उपस्थित होणार आहेत। तत्पूर्वी महाविद्यालयाच्या स्टाफ सेक्रेटरी व परीक्षा विभाग प्रमुख आहिरे मॅडम यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। तसेच कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक के.व्ही. दुर्गडे सर यांनी देखील स्थानप्रत व्हावे अशी मी त्यांना विनंती करते। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करून ती मिरवणुकीच्याकडे जाण्याचा जणू एक प्रवास आहे। मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे। समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित झाल्या ज्ञानज्योती। कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक के.व्ही. दुर्गडे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार सर्वांना। तर पुणे विद्यापीठाअंतर्गत अनेक व्याख्यानमाला सर्व विद्यापीठाअंतर्गत जी महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयांमध्ये अनेक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला, संत गाडगे बाबा व्याख्यानमाला, त्यानंतर ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला, त्यापैकी आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला ही राबवली गेलेली आहे। आणि या व्याख्यानमालेमध्ये आता ही दुसरी जी व्याख्यानमाला आहे ती म्हणजे ज्ञान विज्ञान वाचन चळवळ व्याख्यानमाला ही आपल्या महाविद्यालयामध्ये राबवली जाणार आहे। तर या व्याख्यानमालेअंतर्गत म्हणजे ग्रंथ हेच आपले गुरु आहेत अशा ग्रंथांवर आधारित जे तज्ञ मार्गदर्शक असतात पुणे विद्यापीठाचे त्या विद्यापीठांच्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन करावं आणि त्याचा लाभ आपल्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी व्याख्यानं आयोजित केली जात असतात। तर वैशाल मंडळाचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान यासाठी दिलं जातं की चार भिंतींच्या बाहेर असणारे जे काही नॉलेज आहे ज्ञान आहे त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना मिळावा हाच हा दृष्टिकोन असतो। तर त्या अंतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये आज प्रथम पुष्प जे गुंफले जाणार आहे त्याचं मार्गदर्शन हे डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव या दिग्गज वक्त्या आज करणार आहेत। त्यानंतर उद्याचं जे मार्गदर्शन आहे ते नवनाथ वागचौरे हे करणार आहेत। त्यानंतर तिसरं मार्गदर्शन हे डॉक्टर सीमा डेरले हे करणार आहेत। तर आज आपल्या ज्या डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव आहेत त्यांचं मार्गदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि माझं प्रस्ताविक संपवतो।
कासार सर यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. नाशिक शिक्षण प्रसारण मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरीमध्ये आज आपण बहिष्शाल शिक्षण मंडळ अंतर्गत ज्ञान विज्ञान वाचन चळवळीचं पहिलं पुष्प गुंफणार आहोत. आणि या पहिल्या पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला ज्या मान्यवर वक्त्या लाभलेल्या आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रतिभा जाधव, ज्यांचा परिचय तसा बराच विस्तृत स्वरूपात आहे, परंतु त्यापैकी काही महत्त्वाचे पॉइंट्स हायलाइट करण्याचा मी प्रयत्न करतो. तर आजच्या ज्या आदरणीय वक्त्या आहेत त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर प्रतिभा जाधव, म्हणजे डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव, ज्या समीक्षक, वक्ता, साहित्यिक, एक पत्रिकाकार, कथाकथनकार, निवेदिका, युट्यूबर असं बऱ्याच क्षेत्रात त्यांचं कार्य चालत असतं. त्यांचं शिक्षण आहे MA, DEd, BEd, MAd, SET, PhD. आणि मराठी युवक प्रमुख म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे त्या कार्यरत आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षकाचे डॉक्टरेट, प्राध्यापिका, विद्यावाचस्पती, मार्गदर्शक असा एक दीर्घ असा प्रवास आहे. प्राजक्त बंगला, राधानगर, लासलगाव येथे त्या राहतात. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे त्या सदस्य आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, आधार पब्लिकेशन अमरावती म्हणून ते काम करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड यांच्या त्या सदस्य आहेत. नागपूर येथे 2 मार्च 2020 रोजी संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे 2014चा मिसेस नाशिक असा बहुमान त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे झी मराठी, माय बोली, झी 24 तास, TV9, कलर्स मराठी या विविध वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे चित्रलेखा हे जे साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकामध्ये महिला सबलीकरण व युवा जनजागृतीच्या कार्यासंदर्भात जून 2018 मध्ये त्यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध झाली होती. मुक्त विशेषांक त्यांची मुलाखत 2019 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून विविध विषयांवरील 50हून अधिक शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. भिवंडी येथून प्रकाशित होणाऱ्या प्रसिद्ध लक्षवेध दिवाळी अंक 2016च्या मुखपृष्ठावरील सेलिब्रिटी म्हणून झळकण्याचा त्यांना मान प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिष्कार मंडळाच्या व्याख्यात्या व ते ग्रंथ अन्वेषक आहेत आणि त्या अनुषंगाने ते आपल्याकडे व्याख्यान द्यायला आलेले आहेत आज. त्यानंतर मी जिजाऊ या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ मॉरिशस येथील महात्मा गांधी ऑडिटोरियम मध्ये 25 मे 2016 रोजी संपन्न झाला. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी मी सावित्री ज्योतिबा फुले हा एकपात्री प्रयोग त्यांनी सादर केलेला आहे. म्हणजे परदेशात पण त्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत. सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीझन ऑफ इंडिया 2018 हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे इंटरनॅशनल अवॉर्डच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2018 मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थांच्या त्या पदाधिकारी आहेत. विविध वृत्तपत्रातील स्तंभलेखन त्या करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एकंदरीत 14 पुस्तके आणि 3 पुस्तके आगामी पुस्तके म्हणून प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर मी अरुणा बोलते या पुस्तकास एकंदर 4 राज्य पुरस्कार आणि काळोखाने दूर सारून या पुस्तकास 8 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे अक्षराचं दान हा जो त्यांचा काव्य संग्रह आहे त्याला 8 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असा प्रचंड परिचय आहे. त्याचप्रमाणे संवाद श्वास माझा या काव्य संग्रहास 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि अस्वस्थतेची डायरी वैचारिक लेख संग्रहास 11 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
विचार पेरत जाऊ वैचारिक संपादित लेखसंग्रहास त्यांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि एकूण सामाजिक साहित्यिक व सांस्कृतिक कार्याबद्दल 25 ते 30 च्या संख्येच्या आसपास त्यांचे एकूण पुरस्कार आहेत. एवढं प्रचंड त्यांचं साहित्याचं कार्य आहे. विशेष म्हणजे निर्वाण फाउंडेशन नाशिक यांचा साहित्यिक योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021 त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि चांदण रात्रीचा उजेड इतर अनेक जे 8 पुस्तकं आहेत त्या अनेक 8 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रातील विविध राज्य राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात कथाकथन परिसंवाद व परिसंमेलनासाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. परिचय बराच मोठा आहे, 7 पानी परिचय आहे, परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांवर अवलंबन करून परिचय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आजचे दीर्घ अभ्यासक असे लेखक वक्त्या आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या वक्त्यांचा त्यांच्या भाषणाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो आणि माझ्या परिचयास पूर्ण करतो. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि स्टाफ सेक्रेटरी यांनी करावं त्यांना विनंती. आता मी आदरणीय डॉक्टर प्रतिभा जाधव यांना विनंती करते की त्यांनी द सेकंड सेक्स या विषयावर आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना द्यावे. आपण लाईट ऑफ करूया आणि दरवाजाचे लावता तुम्ही पण समोर आला तर आपण त्याचा आस्वाद घेता येईल. दरवाजा लावला तर अधिक उत्तम आहे. हे व्यवस्थित दिसतं. आणि जी ऑपरेट करणार आहे त्याचं काय नाव हर्षदा सहाय्यक आहे ना पूर्ण व्याख्यानासाठी. बरं विद्यार्थी मित्रांनो, माणसाने कसं अक्षरासारखं असावं, माणसाने कसं अक्षरासारखं असावं, जगण्याच्या पानावर अलगद जाऊन बसावं, अर्थांसाठी शब्दांनी ओळी ओळीत नाचावं आणि एका अक्षरानं दुसऱ्या अक्षराला आनंदाने वाचावं आणि एका अक्षराने दुसऱ्या अक्षराला आनंदाने वाचावं. आपण सगळे अक्षरमित्र आहोत, आपण सगळे साक्षर आहोत, आपण सुशिक्षित होण्याच्या वाटेवर आहोत. शिक्षित असणं वेगळी गोष्ट आहे आणि सुशिक्षित असणं वेगळी गोष्ट आहे. सुशिक्षित कोण ज्याच्या आचार विचारात आणि व्यक्तिमत्वात बदल झालेला आहे, आमूलाग्र बदल झालेला आहे, शिक्षणातून तो बदल होतो, तो बदल झाला असेल तो सुशिक्षित. आणि फक्त पदवीचं भेंडोळं त्याच्या हातात आहे, डिग्र्यांचं भलं मोठं शेपूट आहे, पण आचार विचार वागण्या बोलण्यात कुठलीच तफावत नाही, कुठलाच बदल नाही, तो केवळ साक्षर आहे. त्याला फक्त लिहिता वाचता येतं. आपण सगळे सुशिक्षित होण्याच्या मार्गावर आहोत असं गृहीत धरून मी माझ्या विषयाला हात घालते. तर या बहिष्कार शिक्षण मंडळाचे समन्वयक आमचे स्नेही डोंगरे सर, आमची मैत्रीण ललिता आहिरे मॅडम, त्यानंतर मला मोठा परिचय म्हणजे मला पण तुम्ही छान करून दिला. पण कसं होतं, सेंटरला बसवून आपले गोडवे कुणी गाऊ लागले की किती ऑकवर्ड होतं ना माणसाला. तसं मी वाढत होते कधी जमतं, पण कासार सरांनी अगदी छान पद्धतीनं तो संक्षिप्त केला आणि तो इथे सादर केला, त्यासाठी त्यांचे आभार. आणि मोरे मॅडम ज्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत, हिरे मॅडमला सांगा मी त्यांची आठवण केली म्हणून. आणि सर्व शिक्षक वृंद ज्यांना मी आता परिचय होईल, यापूर्वी ओळखत नव्हते. तर आणि तुम्ही खूप महत्वाचे आहात, तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि हे सगळं
सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. म्हणून तुमचे आभार. आप सुनने के लिए आए. तुम्ही ऐकण्यासाठी आलेले आहात. नाहीतर ज्याच्या हातात माईक त्याचाच ऐक असा. आणि कुणाल दादाचे विशेष आभार. खताळ सरांचे आभार. आम्हाला अशा अनोळखी ठिकाणी असं बोलकं माणूस भेटलं की भारी वाटतं. असं वाटतच नाही आपण अनोळखी ठिकाणी आले. त्याला खताळ म्हणाले. खताळ असतं ना ते म्हणतो मी तुमचे कार्यक्रम पाहिलेले ऐकलेले आहेत समाज माध्यमावर. बरं वाटलं चला कोणीतरी ओळखणारं आहे. तर मी माझा परिचय तर करून दिलेला आहे. मी ज्या विषयावर आज बोलणार आहे तो विषय आहे श्रीमंत बोवार यांचं हे पुस्तक द सेकंड सेक्स. एकूण 60 एवढं तुम्ही या विद्यार्थी कदाचित वाचणार नाही आहात. बहिष्कार शिक्षण मंडळाचे ग्रंथ अन्वेषण असं एक पुस्तक निवडून त्यावर अन्वेषण करत असतात. तुम्हाला परिचय करून देत असतात. म्हणजे खरं तर हा अभ्यासपूरक उपक्रम आहे. अभ्यासेतर उपक्रम म्हटलं तरीही चालेल. बहिष्कार शिक्षण मंडळ म्हणजे काय? मॅडम आम्ही शिकतोच ना. आम्ही व्याख्या संकल्पना वैशिष्ट्य वगैरे पाठ करतोच सगळे. आता हे बहिष्कार शिक्षण मंडळ कशासाठी? तर बहिष्कार शिक्षण मंडळ म्हणजे बिनभिंतीची शाळा. तुमचं पुस्तक तर तुम्ही अभ्यासता टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक असतं ते. पण त्याबरोबर मूल्यांची तुमच्यात रुजवण होण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी काही अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक उपक्रम असतात. तशी ही बिनभिंतीची शाळा. खरं तर याची कन्सेप्ट आहे ना ही वाड्या पाड्यावर खुली जगते. लोक येतील आणि ऐकतील. त्याला वयाची अट नाही. आबालवृद्ध ज्याला ऐकावं वाटेल, ज्याला बदल अपेक्षित आहे, ज्याला ऐकण्याची भूक आहे, ज्याला परिवर्तनाची भूक आहे त्याने यावं आणि ऐकावं. पण आता आपण इथे घेतो आहोत. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सारखं बिनभिंतीची म्हणतात आणि इथे भिंती आहे. तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही. तुम्ही भिंतीत असलं तरी 4 भिंतीत येऊन आम्ही तुम्हाला ते सांगणार. असा छानसा उपक्रम आहे पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा. सावित्रीबाईंना सुरुवातीला मी अभिवादन करेन कारण आपण जे पुस्तक अभ्यासणार आहोत ते पुस्तक म्हणजे स्त्रीवादाचं बायबल असं म्हटलं जातं. तुम्हाला जीकेला पण कुठे विचारलं जाईल ना स्त्रीवादाचं बायबल. सिमोन द बोवार द सेकंड सेक्स. सेकंड सेक्स म्हणजे कोण? स्त्री. पुढे काय? स्त्री. फर्स्ट कोण आहे? बोला. तुम्ही परिपक्वतेच्या मार्गावर आहात. आपण सगळे मॅच्युअर होऊ लागलो आहोत. तुम्ही पदवीला शिकता आहात. तुम्ही काय आता कोकुली बाळ नाही की मी काहीतरी बोलेल आणि तुम्ही फिदी असाल. आपली मॅच्युरिटी लेवल चांगली वाढते आहे. फर्स्ट कोण आहे? कोणी ठरवलं? या व्यवस्थेने ठरवलं. कोणती व्यवस्था आहे आपल्याकडे? पितृसत्ताक व्यवस्था आपल्याकडे. पितृसत्ताक व्यवस्था आहे आणि पितृसत्ताक व्यवस्थेची माणूस सुपिरियर बाय द सेकंड सेक्स. दुय्यम आहे. आणि पहिल्यांदा या समाजाला या महाराष्ट्रात या भारतात जर कोणी लाथाडलं असेल, जर कोणी तडा दिला असेल तर त्या आहे सावित्रीबाई फुले. मला खूप आनंद वाटला की सावित्रीबाईंची प्रतिमा ठेवली आपण आणि तिथे दीपक केलं. सावित्रीबाई नसत्या तर तुमचं आमचं काय झालं असतं? पूर्ण विचार करा. रांधावाडा गोष्टी काढा. चूल आणि मुल या पलीकडे आपल्याला काही दिसलं नसतं. म्हणून मी कोणत्याही दगडतोंड्याच्या पूजा अर्चना न करता सकाळी सावित्रीबाई महात्मा फुलेंना स्मरते येतात. ते बळ आहे आपली, पॉवर आहे. कशा समोर माथा झुकवायचा हे कळायला पण अक्कल लागते, बुद्धी लागते. कुठे झुकायचं. तर सावित्रीबाईंना माझ्या एका कवितेतून अभिवादन करताना म्हणे की सावित्री तू होतीस म्हणूनच. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मुली चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाठलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच. सावित्री तू होतीस म्हणून स्त्रीची चूल आणि मुली चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाठलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीने प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. आणि सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली.
पण आज दगडांची ही फुलं झाली, पण आज दगडांची ही फुलं झाली. दगडच होतो की आपण कोण विचारत कोणत्या निर्णय प्रक्रियेत घेतलं जात होतं, तुमचं भूमिका तुमचं मत विचारलं जात होतं का? म्हणून सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली. सावित्री किती आणि काय ती रूप वर्णावी तुझी, सावित्री किती आणि काय ती रूप वर्णावी तुझी. तू असशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच माणी माऊली, तूच प्रगती वाघिणी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. सावित्रीबाईंना अंतःकरणापासून अभिवादन करते आणि माझ्या विषय मांडणीला सुरुवात. काय अडचण आहे? ही सिमोन आहे, सिमोन द वॉर. तसं मी मुखपृष्ठ इथे दिसेल. हा हर्षदा, पुन्हा एकदा मुखपृष्ठ पाहून घ्या आणि याचा मराठी अनुवाद. हे पुस्तक आहे ना, हे मूळ इंग्रजीत आहे, परंतु याचा मराठी अनुवाद केलाय आहे करुणा कोखले. हा पुढे त्यांचा परिचय करून देते, जसा माझा परिचय करून दिला की सिमोन कोण आहे. तर म्हणजे त्यावेळी काय म्हणूया आपण, फार बंडखोर क्रांती, जसं आपण क्रांतिज्योती म्हणतो सावित्रीबाईंना, तसं त्या व्यवस्थित क्रांती केलेल्या सिमोन फ्रेंच लेखिका आहे, तत्वज्ञ, फिलॉसॉफर, राजकीय कार्यकर्ती, स्त्रीवादी चळवळीची अग्रणी. जन्म पॅरिसला झाला आणि फ्रान्स येथे एका मध्यमवर्गीय कॅथलिक कर्मठ कुटुंबात जन्म झाला. ख्रिस्ती त्यांच्या शालेय शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा खूप प्रभाव होता. हा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि त्यांनी स्वतःला नास्तिक म्हणून घ्यायला सुरुवात. आता आपण काय करतो, नास्तिक आणि आस्तिक आपल्या बुद्धीने आपण त्याचे अर्थ लावले. मी तर म्हणते नास्तिकांना आस्तिकांचा त्रास नको, नास्तिकांना नास्तिकांचा त्रास नको. हा खरा धर्म आहे. आणि धर्म जेव्हा कापणं, मारणं, रक्त वाहणं हे शिकवतो तेव्हा त्याचा अधर्म निर्माण करतो. ते धर्मद्वेष्ट्यांना खुद्द कळत नाही. तर आस्तिक म्हणजे काय आणि नास्तिक म्हणजे काय? जे जे आहे, जे काल्पनिक नाहीये, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणारा तो नास्तिक. जे खरोखर आहे. सावित्रीबाईंनी अमुक एका साली 1848 मध्ये पुण्यातल्या बेटवाड्यात पहिली शाळा काढली. याला ऐतिहासिक दस्तऐवज आहे, पुरावे आहे. जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नास्तिक. असं सांगायचं मी अर्थ लावते. पुढे यांचा जन्म 9 जानेवारी 1908 मध्ये झाला आणि मृत्यू 14 एप्रिल 1986 मध्ये. त्या फ्रेंच होत्या, कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी. तत्वज्ञान आहे खरं तर, ही साधी गोष्ट नाहीये. ह्या सगळ्या आपल्या व्यवस्थेचं विश्लेषण त्यांनी केलं आहे, अनेक दाखले दिले आणि त्यात स्वतःच्या आयुष्याचा प्रवास सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. पुढे आता ज्यांनी अनुवाद केला आहे त्या करुणा कोखले. आपलं कसं असतं ना, व्हिज्युअल असलं ना, दिसलं की आपल्या चांगलं स्मरणात राहतं. मी सांगितलं तर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले नाही, त्यामुळे मी म्हटलं दाखवूया, म्हणजे लक्षात राहील तुमच्या. करुणा कोखले मराठी लेखिका आहेत. त्यांनी सुखी माणसाचा सदरा, द सेकंड सेक्स, नाही लोकप्रिय तरी, नेहरू, नवभारताचे शिल्पकार, पळभरही नाही, हाय हाय, बाई माणूस नावाचं त्यांचं पुस्तक जरूर वाचा, फार सुंदर आहे. त्याचा संदर्भ मी पुढे दिला आहे. तर यांचे या सगळ्या इंग्लिश पुस्तकांचे अनुवाद केलेले आहे. हर्षदा पुढे. अर्पण पत्रिकेत सिमोन म्हणतात, स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते. हे बघा, तुम्ही ठोकळे नाही, तुम्ही दगड नाही, तुम्ही जिवंत माणूस आहात. माणूस बरोबर का? आपल्या कन्सेप्ट किती चुकीच्या असतात. आपण सगळे माणूस आहोत, मी पण माणूस आहे. इथं जेंट्स नसले त्यांना माणूस म्हणून घ्या, लेडीज पण माणूस आहे. पण काय, बाई माणूस, पुरुष माणूस. कळलं का? आपण मूलतः माणूस, सगळेजण मानव आहात. आणि तुम्ही मानव आहात, तुम्ही जिवंत आहात. मी एकटी बोलणार नाहीये, तुम्ही पण बोलणार आहात. जिथे जिथे बोलावं वाटेल, शंका विचारायला वाटेल, मी तुम्हाला परवानगी देते. तुमच्या एका शिक्षकाला घाबरू नका. जिथे विचारावं वाटेल, अगदी एवढं जरी वाटलं मॅडम खूप कंटाळा येतोय, बोरिंग आहे, थांबवा, तरी मी थांबेल. एवढं स्वातंत्र्य मी तुम्हाला देते.
पण त्याची वेळ येऊ देणार नाही ही खात्री पण दे. ओके. तर त्या आपल्या अर्पण पत्रिकेत म्हणतात की स्त्री जन्मत नाही घडवली जाते. तुम्हाला वाटतं का याच्याशी तुम्ही सहमत आहात का? फक्त 6 शब्दांचं अर्पण पत्रिका आहे, पण त्याचा जर मतितार्थ आपण उघडायला गेलो तर आपण पान भर लिहू शकतो त्याच्यावर. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे हे वाक्य? कसं, काय पुष्टी जोडा? तुम्ही मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर आणि तुम्हाला भाऊ पण आहे, घरचे तुम्हाला वेगवेगळे उपदेश देत होते का? हा. काय म्हणायचे मुलींना घरचे? मुलींनी असं वागलं पाहिजे. मला हेच अपेक्षित आहे, तुम्ही बोला. हे काय परत राहण्याच्या गोष्टी नाही सांगते मी, ह्या तुमच्या माझ्या बरोबर घडणाऱ्या गोष्टी सांगते पृथ्वीवरच्या. मुलींनी काय करावं काय करू नये, पुरुषांनी काय करावं काय करू नये. हा. आणि बरं का, काही चेहरे असे दिसत आहेत, काय बोलताय मॅडम? अजिबात मी पुरुषांविरोधात बोलत नाही बाबांनो, मी विवेकवादी आहे, मी बॅलन्स बोलते. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा पद्धतीनं मी पुरावे देते, अभ्यास करून बोलते. तर अजिबात कुणाची टर उडवायची नाहीये, जे आहे ते मी मांडणार आहे. फक्त ते जर पुराव्यासह तुमच्या समोर आलं तर स्वीकारायची तयारी ठेवा. मग निले कट्टर आहे कोणत्याही बाबतीत नो. फ्लेक्झिबिलिटी असावी माणसामध्ये, लवचिकता असावी. काय होतं माहितीये, महापूर येतात, लवाळे वागतात, टिकतात आणि झाडं ताट असतात, मोडून पडतात. तर स्त्री जन्म नाही घडवली जाते. मुलींना कळत्या वयापासून सांगितलं जातं मोठ्याने हसायचं, घरातली सगळी कामं करायची नाही, आधी शिक मग तूच कर. मुलांना घरातली सगळी कामं शिक, लग्न झाल्यावर बायकोला काय उत्तर देशील, सासरच्यांना काय सांगशील, काय करीस मॅडम, हे फक्त महिलांना ऐकवलं जातं, पुरुषांना नाही ऐकलं. मला वाटतं बेसिकली कुकिंग ही लाईफ स्किल आहे ना. मुलांना सांगितलं तर मुळू मुळू रडू नको, मुलगी असते हे काय मुलींसारखा मुलं बिशीट घातलाय असे कलर नाही. इथून डोक्यात भरण पोषण केलं जातं. खरं तर ती व्यक्ती म्हणून जन्माला असते, पण सारखं तिला साच्यात टाकलं जातं. तू पुरुष, तू बाई, तू बाई, तू पुरुष. बाईनं असं वागायचं, पुरुषांनी असं वागायचं. फॉर एक्झाम्पल इथे कुठली यात्रा भरते जवळपास? घाटन देवीची. बरं, जाता सगळे? लहानपणापासून जात असाल? बरं, आता घरात लहान लहान मुलं असतील, त्यांना घेऊन जात असाल? मुलींना घेऊन जातात छोट्या छोट्या? काय घेऊन देतात मुलींना यात्रेतून जत्रेतून? हा बोला, मोकळेपणाने बोला. कोण काय बोलत नाही तुम्हाला, मी तुमच्याशी बोलायला चालेल. हा, मला तिकडे कोणी नव्हतं बोलायला, एवढ्या लांबून आलेला असेल. हा, मग मुलींना भांडे, बाहुली, चाकं, टिकल्या, पायले, हातले. बरं, मुलांना आता फक्त मुलं बोलतील, मुली नाही. मुलं तुम्हाला काय घेऊन तिथे खेळण्या का नेलंच नाही कोणी? नेलं नाही कोणी? गाडी तर गाडी. अजून तुम्हाला बॅग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोला. मला मुलांचा सहभाग पाहिजे, म्हणजे बाई बघत्या आहेत म्हणून फक्त मुलींच्या फेवर मध्ये असं काही नाही. हा, अजून फुटबॉल. येस. अजून मोबाईल, आयशर, जम्बो आयशर, ट्रॅक्टर, बुलडोझर, डिस्ट्रॉय करायचं. त्याच्यामध्ये शक्तिशाली मुलींना काय भातुकली, ढोलकी, भांडी. आयुष्यभर आपण भांडीच खेळायची. आता लहानपणापासून भांडीच घेऊ. बरोबर आहे तुम्ही? आणि बरं, चुका आपल्याकडे. आपल्याला कधी का प्रश्न पडला नाही, आई दादा ट्रॅक्टर घेऊन दिला, मला का नाही? ती एखादी आजची सैराटमध्ये ट्रॅक्टर चालव, मग आपल्याला चालवता येत नसलं तरी आपण ट्रॅक्टर सोडून फोटो काढतो. सांगा मला, कधी आपल्याला प्रश्न पडला का असा की दादाला असं का आणि मला असं?
जेंडर कसे घडवले जातात बघा. आपल्या घरापासूनच सुरुवात होते. खरं तर पालकांची खूप मोठी जबाबदारी. आता तुम्ही भावी पालक आहात, लक्षात घ्या. मुलींना शिकवत असताना कोणी लाटायला तर त्याला पण शिकवा. त्या कोरोनामध्ये महापुरामध्ये असे कोणी अडकले तर मॅगी खाऊन किती दिवस जगणार आहात. शेवटी भाजी आणि भाकरीच आठवते आपल्याला. हे लाईफ स्किल, जीवन कौशल्य बेसिक आहे. बेसिक हे सगळ्यांना आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सगळ्या क्षेत्रात करतात. पण दुर्दैवाची बाब अशी, औरतें काम से फिर काम पर लौटती है. ती कामावून आल्यावर पुन्हा घरातल्या कामावर. पुरुष कामावून आल्यावर आराम करतो, स्त्रीला ती परवानगी देते. आमच्यासारख्या वर्किंग असल्या तरीही आणि शेतात जात असल्या तरी. आता हा शेतकरी भाग आहे इगतपुरी. किती लोकांचे आई वडील शेती करतात. आता मी सांगते ते खरं असेल तर सहमती द्या आणि खोटं असेल तर तेही सांगा. आणि खरं असेल तर बदलासाठी आजपासून सुरुवात करा. बाई शेतकरी कुटुंब आहे, दोघंही शेतावर कामाला जातात. पण ती लवकर उठते, पहाटे उठते. ती काय करते पहाटे उठून? ती धावून वगैरे काय देवपूजा असेल काय असेल तिचं, मग ती लगेच रांधते, भाकऱ्या बनवते, मोठं कालवण बनवते आणि मग शिदोरी बांधून शेतात जाते. तोपर्यंत अळमटळम करतो. आता मोबाईल पाहत असेल, फार पूर्वी रेडिओ ऐकायचा, टीव्ही पाहायचा, आता मोबाईल पाहत असेल, व्हॉट्सअप पाहत असेल आणि काय. ती त्याच्या आधी उठून त्याच्या बरोबर शेतात जाते. तो जेवढं राबतो तेवढंच राबते. सायंकाळी ती आणि तो घरी येतो. ती काय करते? ती पटकन हातपाय धुवून आधी चहा करते, त्याला देते. बघा ना, हे जुगारीवर पक्षी चाललंय. आणि तो काय करतो? तो विडी फुकत असेल, तो व्हॉट्सअप पाहत असेल, तो निवांत अंगणात गप्पा मारत बसला असेल इतर मित्रांबरोबर, शेतकऱ्यांबरोबर. गेले मॅडम का? नमस्कार मॅडम, आमची आठवण केली. बरं तर किती बाय मी फक्त छोटं उदाहरण दिलं तुमच्या माझ्या घरात. मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज हे हॉलिवूडमध्ये ज्या नट्या हिरोईन काम करतात त्यांना हिरोपेक्षा कमी मानधन दिलं जातं आणि ते लढतायत त्याच्याबरोबर. म्हणजे फार छोट्या पृष्ठभूमीपासून मोठ्या पृष्ठभूमीपर्यंत हे सांगते. आम्ही जर खांद्याला खांदा लावून तुमच्या आजही सगळ्या क्षेत्रात काम करतो आहोत तर तुम्हाला साधं कुकिंग का घेऊ नये? मग मला असं वाटतं जे अपब्रिंगिंग नसतं, वाढवणं, जडणघडण, पालनपोषण करतो तिथे पालकांच्या चुका होतात. तर आता आमची पिढी तर आत्ता या टप्प्यावर कळतंय. म्हणजे मी 40 क्रॉस केल्यानंतर मला कळतंय की आपले साथ कुछ बुरा हुआ है. पण तुम्ही भावी पालक आहात. तुम्ही तुमच्या अपत्यांना अशा प्रकारे वाढवा, आवर्जून सांगेल. तर पुढे बरोबर आहे ना? मग सहमत आहे त्याच्याशी? स्त्री जन्मत नाही, ती घडवली जाते. तसंच असंही होऊ शकतं, पुरुष जन्मत नाही, पुरुष घडवला. नाजूक पाहिलं, नाजूक चालावं, नाजूक फुलावं, नाजूक हसावं. तू होईल बिलकुल सातच्या आत घरा, चांगली गोष्ट आहे. पण ज्याच्यामुळे ते इन्सिक्युअर आहे त्याला आज घरात बोलतात. मग ती थोडी उशिरापर्यंत राहिली बाहेर तरी ती सेफ असणार आहे. पण आपल्याकडे जे नराधम असतात, जे छेडछाड करतात, ते उजळ माथ्याने फिरतात आणि जिच्यावर अत्याचार होतो ती खाली मान घालतात. तशी काही ती आरोग्य आहे. माइंडसेट खूप भयंकर आहे आपला भारतातला. आपण 75 वर्ष स्वातंत्र्याची उलटली, परंतु मानसिक स्वातंत्र्य नाही, अजून मानसिक गुलामीच आहे. ती भयावह आहे. तर याच्यात काय काय दिलेलं आहे या पुस्तकामध्ये? आता मी जे मांडलं ना तेच वेगवेगळ्या उदाहरणांनी दिलेलं आहे. तर त्या पहिल्याच्यात काय मांडतात की जीवशास्त्रीय सत्य मांडतात. भाग 2 मध्ये भटके विमुक्त, आद्य कृषीकुल, पितृप्रधानतेचा काल आणि ग्रीक रोमन रूढी परंपरा, मध्ययुगापासून 18व्या शतकापर्यंत आणि फ्रेंच राज्यघातीपासून अर्थार्जन व मतदानाचा अधिकार. तुम्हाला माहिती आहे महिलांना मतदानाचा अधिकारही दिला नव्हता. का? त्यांना तेवढी अक्कल आहे होय? कोणाला मत द्यावं
शासन कोणाचे अवण राजा कोण व्हावं सत्ता कोणाची कळतं वय ना त्यांना काय करायचं म्हणतात गणतीच नाही कशात. आणि तुम्हाला सांगते आपल्याकडे भारतीय संविधान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि आपल्याला जन्मतः अर्थात तो संज्ञान झाल्यावर आपल्याला अधिकार मिळतो. जन्मतः आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आपल्याला लढावं लागलं नाहीये. परदेशात बायकांना रस्त्यावर उतरावं लागले मतदानाचा अधिकार द्या आम्हाला, आम्हाला पण हक्क द्या. आमचा राजा कोण असावा, आमचा राष्ट्राध्यक्ष कोण असावा, आमचा पंतप्रधान कोण असावा, आमचा मुख्य नेता कोण असावा. आणि आपल्याला खूप सहज मिळालं. त्याचं गांभीर्य लक्षात घ्या, महत्व लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर पितृप्रधानतेचा काळ आणि ग्रीक रोमन आणि आद्य कृषीवर या गोष्टी आहेत. मी भारताच्या अनुषंगाने तुम्हाला उदाहरण देईल. शेतीचा शोध कोणी लावला? नाही, तुमच्यापैकी कुणीही नाही. एवढं दोन्ही होण्याचं कारण आहे. शेतीचा शोध कुणी लावला? एका महिलेने. अगदी बरोबर, स्त्रियांनी. आणि पुरुषांनी 7-12 तिचं नावच काढून टाकलं. महाभारताच्या सत्य आहे की असत्य आहे? घरी जाऊन एकदा विचार आईला, ताईला, आजीला, काकीला, मामीला, तुझं 7-12 नाव आहे. सजग व्हा, आपल्यासाठी खूप चांगले कायदे आहेत का? आणि घरच्याने लावला असेल ना. मी मालेगावला गेले होते. कृषी मेळावा होता, महिला मेळावा होता. महाआघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी भव्य कृषी मेळावा घेतला होता, महिला मेळावा होता. आणि तिथे मी हाच मुद्दा मांडला. तिथे कृषी मंत्री जे होते, आता नामोल्लेख करत नाहीये मी, काही राजकीय उल्लेख करणार नाही. तर तिथे मी हा मुद्दा मांडला की बाई गुहेच्या द्वाराजवळ बसायची जेव्हा ती गर्भार असायची तेव्हा ती फळं खायची आणि फळातल्या बिया तिनं समोर टाकल्या, फेकल्या मातीत. पाऊस पडला, त्या रुजल्या. बाईची निरीक्षण शक्ती बघा. आणि तिला कळलं की अरे मी मातीत रुजली, त्याला पाणी फुटतात, त्याला अंकुर किती, त्याला फुलं येतात, पानं फुटली की मग फळं येतात आणि त्या फुलांची फळं होतात. शेतीचा शोध. मग अशा पद्धतीनं जर मातीत असं पेरलं तर किती बेगमी होईल आपल्या आयुष्यभरासाठी, प्रत्येक ऋतूसाठी. बाईनं शेतीचा शोध लावला आणि मग 7-12 बाईचं नाव गायब झालं. घरात आपली मातृसत्ताक पद्धतीनंतर पितृसत्ताक पद्धती आली. बायांना आधी स्वातंत्र्य होतं, निर्णय प्रक्रियेत होत्या त्या. तेवढा एक काळ तो पुढे आहे, उल्लेख केलेला आहे. आणि त्या पहिल्या मेळाव्यात मी बोलताना हा उल्लेख केला. म्हटलं किती जणींचे 7-12 नावं आहेत. बाया अशा फडफडून जागा झाल्या. मला कोणीतरी जागा केलं होतं असं की हे असं आहे, बरोबर आहे. म्हणजे हा विचार चांगला आपण पुढे नेला पाहिजे. एक म्हातारी बाई उठली तिथे, जी सासू होती. ती म्हणली बाई बाकीच्यांचं मला माहित नाही, मी जितकी आहे तर माझ्या 2 सुनांची नावं लावून घेते. म्हटलं ही बाई सुसंस्कृत आहे, शिकून उपयोग नाही. म्हणून मी म्हटलं तुम्हाला ती बाई सुसंस्कृत आहे. भांडूनपणे माझंही लावलं आणि मी भांडले तेव्हा माझ्या 2 सुनांचं पण लावून नाव 7-12. हे किती छान गोष्ट आहे. म्हणजे अडाणी अज्ञानी माणसांमध्ये पण उपजत शहाणपण असतं, हे आपण दाखवू शकत नाही. तुमच्या घरात आजी बाबा असतील, ते अडाणी असतील, पण त्यांच्या अनुभवाचे जे बोल असतात ना ते लाख मोलाचे असतात. पुढे त्यानंतर त्या पुढे सांगतात की साहित्यिकांच्या साहित्यकृतीतील स्त्री हे मिथक आहे. मिथक आणि वास्तव वेगळं आहे. मिथक म्हणजे काय? काल्पनिक. वास्तव खूप वेगळं आहे. आपण कादंबरी आणि चित्रपटांमध्ये जी स्त्री पाहतो ती सुंदर, छान पेहराव केलेली, लाजते, मुरडते, सुंदर दिसते, ती शोपीस असते. सिनेमामध्ये पण आपण हेच पाहतो. कारण आम्हाला लढणारी, भिडणारी आणि बोलणारी बाई कधीच पचली नाहीये. तिथल्या व्यवस्थेला अजिबात पचली नाहीये. मी पुरुषांविरोधात बोलत नाहीये. काही बायका सुद्धा पुरुषी वृत्तीच्या असतात. त्यांची धड डोकं बुद्धी जी असते ती पुरुषांची असते, बाकी काया जी असते ती बाईची असते. त्या मानसिक गुलाम असतात आणि त्या शिकवतात आपल्याला. नाही, त्या रूढी आहेत, त्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, पाळायच्या. का पाळायच्या मला माहित नाही, तो पण जाणून घेऊ नको, पण तू पा. आपण मात्र प्रश्न विचारत राहायचे. का
लॉजिकल थिंकिंग. म्हणून मी म्हटलं मी विवेकवादी आहे, मी संविधानवादी आहे, मी विज्ञानवादी आहे. जो जो संविधान मानतो जाणतो तो तो विवेकवादी आणि विज्ञानवादी असतो. पुढे मिथकावर विश्वास ठेवू नका, वास्तव जाणा. लॉजिकल थिंकिंग आपण काय म्हणूया त्याला? कार्यकारण भाव. पाऊस पडतो का पडतो? कारण आहे ना त्याची कृपा आहे. काहीतरी आहे ना, ऋतुचक्र आहे, बाष्पीभवन आहे, ते थंड होतं पाऊस पडतो, विज्ञान आहे. या गोष्टी आहेत. आजचं स्त्रीचं जीवन खंड 2 मध्ये त्या म्हणतात की तिच्या जडणघडणीचा कालखंड कोणता असतो? बालपण, नवतरुणी, पौगंडावस्था, लैंगिक जीवनाची सुरुवात आणि समलिंगी आकर्षण. आता हे पाश्चात्य देशात अधिक लवकर आलं. गे, लेस्बियन, समलिंगी या कन्सेप्ट आता अलीकडे आपल्याकडे प्रचलित होऊ लागले किंवा माहिती होऊ लागले. ते फार पूर्वी पाश्चात्य देशांमध्ये आलेलं होतं. ट्रम्प यांनी आता एक म्हणजे संदर्भ आला म्हणून सांगते. ट्रम्प जेव्हा आता राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी काही क्रांतिकारी अशा घोषणा केल्या. त्यात लिंगाशी संबंधित एक घोषणा केली. कोणती? जर एखाद्या जोडप्याचं लग्न झालं तर त्यांच्यामध्ये एक व्यक्ती हे असावी. थोडी जवळ आहे. मी सांग, आपण लिंग समानता म्हणतो पण आपण इतके भामटे आणि भुमटे लबाड आहोत की आपण फक्त स्त्री आणि पुरुषांचा विचार करतो. लिंग समानता म्हणजे ट्रान्सजेंडर असो, पारलिंगी, त्याला इजडा म्हटलं जातं. लिंग तेही आहे, तृतीय पुरुषी म्हणतो आपण त्याला. लिंग समानता ट्रम्प आता निवडून आले तेव्हा त्यांनी अनेक घोषणांबरोबर एक घोषणा केली. अमेरिकेत यापुढे फक्त 2 लिंग खणली जातील, एक स्त्री आणि दुसरं पुरुष. मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर टीका पण खूप झाली. अपडेट राहत चला, अपडेट. फक्त सॉफ्टवेअर अपडेट नाही करायचं मोबाईलचा. तेच ना, प्रॉब्लेम तोच आहे. तो झालाय स्मार्ट, आम्ही झालो रद्दी. तो स्मार्ट झालाय, स्मार्टफोन. किती फोन नंबर लक्षात येतात आपल्या आता. मोबाईल नव्हते तेव्हा त्या पीसीओ मधून जेव्हा नाणं टाकून फोन करावा लागायचा, किती किती नंबर पाठवते, शेजारचा, पाजारचा, काकीचा, मामाचा, आत्याचा. आता आपला पण 4 वेळा बघावा लागतो. ते वारंवार म्हणायचं, तुझा 7 मी मिस कॉल देतो माझ्या लक्षात. त्यानंतर बाई या सगळ्या अवस्थांमधून पुढे जाते तेव्हा विविध भूमिकांमध्ये तिचा वावर सुरू होतो. विवाहित झाली स्त्री की तिच्या भूमिका बदलत जातात. विवाहित स्त्री माता बनते. त्यानंतर सामाजिक जीवन पण सुरू होतं. अमुक-अमुकची बायको, अमुक-अमुकची सून, अमुक-अमुकची मामी, काकू अशी अनेक नाती तिला निवडून येतात. सामाजिक जीवन, वेश्या व गणिका. आता हे तुम्ही ऐकून असाल. यांच्याबद्दल तिने लिहिले की मूलभूत या स्त्रिया आहेत. त्यांचं तिकडे जाण्याचं कारण काय किंवा त्यांच्या वाट्याला का आलं हे. प्रौढा व वृद्धा ह्याही अवस्था आपल्याला आढळत आहेत. पुढे आत्ममग्न स्त्री आणि प्रेमात पडलेली स्त्री. स्त्री एक गुण असं म्हटलं जाते. ती स्त्री फार बुद्धावंतीची असते. ती क्षणात रागावून बोलेल, क्षणात ती लगेच प्रेम करू लागेल, ती विसरून जाते पटकन सगळं. ती चुकी नसली तरी मागते माफी कधी कधी. त्यांचा प्रियकर होता सार्त्र नावाचा, सिमोनचा. जीवापाड प्रेम केले त्यांनी त्याच्यात. सिमोन यांची एक विद्यार्थिनी होती. पण प्रेम म्हणजे काय, त्यांची कन्सेप्ट काय होती? प्रेम म्हणजे मोकळं सोडणं, पॉझिटिव्हनेस नाही. किंवा तू कोणाशी बोलतोय, संपर्क आहे आणि मी असुरक्षित होणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य देणं ना, मोकळं सोडणं. मग त्या तुझ्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, पण मी प्रेम करेन तुझ्या. तू माझ्यासाठी विश्व आहे, पण माझी ही अपेक्षा नाही की तू तुझ्यासाठी मी विश्व असावं किंवा तुझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू मी असावं. सार्त्र नावाच्या तत्वज्ञाबरोबर फिलॉसॉफर आहे. सार्त्र वाचा, पाश्चात्य, कामू, काफका, नामदेव डसाळ्यांची कविता वाचली आहे का? त्यात उल्लेख आहे का? आणि यांचं स्वतंत्र तत्वज्ञान आहे, अवश्य वाचा, संदर्भाने वाचा.
विश्वकोशात वाचा, गुगलवर सर्च करा आणि तुमच्याकडे इतक्या छान सुविधा आहेत ना. आमच्या वेळी असं काहीच नव्हतं. इतकं भारी आहे ना. पण हातात मॅडम असतो तो, पण आम्ही अजिबातच त्याच्यावर सर्च करण्याचे कष्ट घेत नाही, अशी परिस्थिती होते. साथवर त्यांचं निरातिशय प्रेम होतं, पण साथ सिमोनच्याच शिष्येच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. जाऊन कुठे जाऊ, साथची मी नस ओळखते, फिरून माझ्याकडेच येईल, ही त्यांना खाते. आणि साथ आलाही त्यांच्या. एक म्हणतो ना आपण वैचारिक नातं असतं, वैचारिक वेवलेंथ. मी नाही होत ओपन लगेच कुणाबरोबर असं बोललं. काही लोकांना रुळायला वेळ लागतो, काही लोक लगेच मिक्स होतात. त्यांना कोणत्या मीटिंगचा मान चालते, पटकन मिक्स होतात. पण काही लोक फार चोखंदळ असतात मैत्राच्या बाबतीत. मित्र मैत्रिणी किती फुटकळ बोलते, काय पण बोलते, कळत नाही. म्हणजे आपलं विश्व वेगळं आहे, कुठेच मॅच नाही होत. आपल्याला कळतं की नाही हे मैत्र करण्याच्या योग्यतेचं नाही. त्याचा वैचारिक स्तर खूप भक्कम होता. त्यांच्या मैत्रीच्या आणि प्रेमाच्या पायाशी तत्वज्ञान, फिलॉसॉफी. तर त्यांनी स्वतःची हे सगळं मांडताना त्यांनी स्वतःचा पण प्रवास लिहिला आहे त्याच्यात. हा स्त्रीवाद लढताना साधी गोष्ट नाही आहे. आपण जगाविषयी लिहितो, माझं नाही सांगत. पुढे हे फार महत्वाचं वाक्य आहे, आपल्या संविधानाच्या पण अनुषंगाने आहे, वाचा. पुन्हा हे अर्पण पत्रिकेजवळ येऊन थांबतं. व्यक्ती म्हणून जन्माला येतो त्याला स्त्री किंवा पुरुष कळतं. आपल्या डोक्यातच नाही की अजून की ऑल ह्युमन बीइंग आर बॉर्न फ्री अँड इक्वल इन डिग्निटी अँड राईट्स. हक्क आणि प्रतिष्ठा सगळ्यांची समान आहे व्यक्ती म्हणून जगण्याची, अगदी पारलिंगींची सुद्धा. पण आपण त्यांना व्यक्ती म्हणून गणतच नाही. त्यांना रोजगार मिळत नाही, त्यांना कामधंदा दिला जात नाही, त्यांना मुख्य प्रवाहात घेतलंच जात नाही. आणि वरती काय म्हणायचं, त्यांना काही येते, तुम्ही संधी दिली तर. आपलंही तसंच होतं ना, संधीची समानता नव्हती तेव्हा. महिलांना काय येते, आणि मग प्रूव्ह केल्यावर, सिद्ध केल्यावर आम्ही देश सांभाळू शकतो. राष्ट्रपती महिला आहे, पंतप्रधान महिला आहे. पण इनसिक्युरिटी, फर्स्ट सेक्स जो आहे त्याच्या मनात असलेली इनसिक्युरिटी आहे, ही जर सरस ठरली तर, ही जर कर्तृत्वाने झळकली तर माझं महत्व कमी होईल. ही इनसिक्युरिटी फर्स्ट सेक्सच्या मनात निर्माण आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. इक्वल आहोत आपण, आणि हे स्वीकारा, इक्वल आहोत आपण, समान आहोत आपण. हे जोपर्यंत तुम्ही एक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही हयातभर बायसच राहणार आहात सगळ्याच बाबतीत, तुमच्या घरापासून समाजात अंतापर्यंत आयुष्याच्या. नेक्स्ट, संविधानात अंतर्गत असल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षता असावी, तसेच लिंगनिरपेक्षता असावी. यात काही वेगळं सांगितलं नाही, सिमोनने हेच सांगितलेले आहे. वी आर ऑल इक्वल, कोणतंच पारडं जड किंवा हलकं नव्हतं. पुढे वाचा तुमच्यासाठी म्हणते. नम्रता परिके नावाची एक लेखिका आहे आणि छान विचार मांडली सोशल मीडियावर. तुम्ही वाचला? मी एका व्याख्यानात उल्लेख केला होता, तेव्हा नवरात्र सुरू होत्या आणि ते रंगीबिरंगी 9 दिवस नवरात्र नेसले होते. तुम्ही वापरले तर आपल्याला काही लोक असतात, आता त्यांना रिझन माहीत नसतं म्हणून ते करतात. कोणी करायचं नाही करायचं ज्याने त्याने ठरवा, मी फक्त त्याच्यावरची पाठवून सांगितलं, कारण मला माहिती आहे. एक वृत्तपत्र होतं आणि त्या वृत्तपत्राचा खप होत नव्हता. आता त्या वृत्तपत्राचा नामोल्लेख मी इथे करणार नाही. मोठं वृत्तपत्र माहिती आहे. त्याने काय शक्कल लढवली, बायका लवकर बळी पडतात गोष्टीला. सेल
आवाहन दिलं. नवरात्र तोंडावर येऊन घेतली होती की आता तुम्ही हा रंग आजचा आहे. त्यांनीच ठरवले ते कोणत्या दिवशी आणि ते आज सुरू आहे. आज त्याला 15-16 वर्ष होते. किती फसवले जातो बघा. की या दिवशी तुम्ही त्या रंगाचा पेहराव करा आणि आम्हाला फोटो पाठवा, आम्ही ते छापू. माझा फोटो आल्यावर मी पेपर घेणार नाही होय. घेईन की एक कशाला घेईन, 8-10 घेईन. काहीच कर्तृत्व नसताना जर माझा फोटो छापून आलाय परत येईल की नाही याची गॅरंटी नाही. मग आलं आणि ती परंपरा सुरू झाली. आणि मग याच पेपरचा खप का आपल्या पेपरचा खप अधिक वाढावा, सगळ्याच पेपरने हळूहळू ही कृती सुरू केली आणि आम्ही बाया अजून दुबाडल्या जातो. नम्रता फुलके म्हणतात, मोठ्या घरातल्या श्रीमंत बायका काय करत असतील बरोबर, काय विचार करत असतील की ज्यांना काहीतरी चांगलं करण्याचं बुद्धी नाहीये किंवा त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, त्यांना काही करायची गरज नाहीये किंवा घरातले त्यांना काही करू देत नाहीये. तू छान कपडे नेस, दागिने घाल, छान छान खा, किटी पार्टी कर, फिरायला जा, तुला काय कमी आहे. मग ह्या बाया काय विचार करत असतील बरं. तर नम्रता फुलके लिहितात, गौरी आली मी सजेन, गणपती आली मी नटेन, दिवाळी आली मी सजेन, दसरा आला मी नटेन आणि रीला काढेन आणि रील्स. तू आयुष्यात काय करते आहेस जन्माला येऊन, तुझं पोटेन्शियल काय तू ओळखलंयस का, तुझ्यामध्ये बेस्ट काय तू ओळखलंय का, तुम्ही तरी ओळखलंय का. सुरुवात करा, माझ्यामध्ये बेस्ट काय आहे. पण आपलं कसं असतं, आपण वापरून पाहतो शेजाऱ्याच्या पुढ्यात काय आहे, स्वतःमध्ये पाहायचं राहून जातो. ते म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं काय दिसतं, आपल्या डोळ्यातलं होतं तेच ना. आपण गुगलवर खूप सर्च करतो पण आपल्या आज सर्च करायचं राहून जातं. हे बघा तुम्हाला सांगते मी, इतरांमध्ये एखादा गुण चांगला आहे म्हणून जळक आणि मळक होण्यापेक्षा, असूया आणि द्वेष करण्यापेक्षा, तुझ्यात पण काहीतरी आहे जन्मजात तुझ्याकडे मिळाले, तर आपल्याकडे गॉड गिफ्ट म्हणतात किंवा दैवी देणगी वगैरे म्हणतात. मी निसर्गाची देणगी म्हणेन. हे काहीतरी निसर्गाने तुमच्या पदरात टाकलेलं आहे, बट पॉलिश करायची गरज आहे, शोध घ्यायची गरज आहे. ते काहीही असू शकतं, काहीही. ती पाककला असू शकते, ते चांगलं बोलणं असू शकतं, ते चांगलं नाचणं असू शकतं, ते चांगलं गाणं असू शकतं, वक्तृत्व असू शकतं, रांगोळी असू शकते, ती मेहंदी असू शकते. चांगलं राहणं हे पण स्किल आहे, त्याला पण अक्कल लागते. मी कशात चांगली दिसेन, मी कशात कम्फर्टेबल आहे, मी कशात प्रेझेंटेबल दिसेन. आता काहीतरी वेगळा वापर करून जायचंय, नवीन काहीतरी करायचंय, हे पण कळलं पाहिजे ना. मी कशात चांगली दिसेल, मी कुठे चालले, हा पण सेन्स आहे. आणि त्यावर कोणते कपडे घातले पाहिजे, हे असं आहे. म्हणजे एखादी खूप छान तयार होऊन येत असेल ना, जळू नका बाई तिच्याकडे मूडवर जास्त अक्कल आहे तुमच्यापेक्षा. तिला कळतं की छान प्रेझेंटेबल कसं मेकअप करू की करू दे. तिच्याकडे तेवढं सेन्स आहे की कसं राहावं आणि तो कसा कॅरी करावा. कॅरी करता आलं पाहिजे ना ते छानपैकी. पेहरावाचं आहे तसंच आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आधी बाईनं आर्थिक स्वावलंबी झालं पाहिजे. आर्थिक परावलंबित्व आलं की तुम्ही गुलाम बनता. मानसिकता असतात आणि बाकीच्याही अनुषंगाने. खाली दिलंय, आयुष्यात नवरा किंवा प्रियकर नाही म्हणजे तू एकटी आहेस असं नसतं. कोणी सोबत असो किंवा नसो, आपण स्वतःची साथ नाही सोडायची. आपण पडलो तर कुणीही येऊन आपल्याला मदत करेल अशी वाट नाही बघायची. तू स्वतःच उठायचं, लढायचं आणि भिडायचं. किती भारी आहे. आपल्याला काय वेटर व्हायची सवय लागली काय माहिती. कोणीतरी येईल आणि करेल. अगदी रस्त्यावर दगडांनी काटे पडले असतील तरी म्हणून मागचं येतोच आहे. तुला काय झालं. माइंडसेट आहे ही, मानसिकता आहे भारतीयांची. ही माइंडसेट आहे. कोणीतरी येईल आणि तो नंतर करेल, तू नाही करायचं. म्हणजे आपण तेच करतो ना, ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा. आपण इतके लबाड असतो त्या सगळ्यांमध्ये आपण स्वतःला मोजतच नाही.
ये बदलेगा वो बदलेगा आणि तू कुठे गेलास? सब बदलेंगे तो देश बदलेगा. स्वतःची गणती आपण करत नाही, अशी गोष्ट होते. पहिल्यांदा तुम्ही आर्थिक परावलंबित्व नाकारा, आर्थिक स्वावलंबी मैत्रिणींनो. आता तर खूप माध्यम आहेत, खूप कोर्सेस आहेत. म्हणजे एक काळ होता आमचा किंवा आमच्या मागचा, आमच्या घरचे म्हणायचे डीएड किंवा बीएड कर, बाईसाठी ती सेफ अँड सिक्युर राहायचं बाई. 12 ते 5 शाळा घरी येशील, घरातल्या यावर्षी पोरबाला सांभाळशील आणि लवकर लग्न जुळेल. शिक्षिका आहेस, दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडशील व्यवस्थित. तर आता मात्र तसं नाही आहे. आता तुम्ही लॉ करता, जर्नलिझम करता, तुम्ही IIT मध्ये जाता, तुम्ही नीट देता, तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जाता, किती MBA करता, किती मार्ग आहेत तुमच्या समोर आता. तर विवाह, मातृत्व आणि घरकाम हे साखळदंड आहे असं सीमा म्हणते. अर्थात ती तिचा विचार मांडली आहे. आपण ते किती स्वीकारायचं, कोणता विचार किती स्वीकारायचा, ज्याने त्याच्या क्षमतेप्रमाणे तो विचार करा. पुढे ती आणखी पुढे म्हणते, स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास या पुरुषात रुजवल्या जाणाऱ्या गुणांचे अतोनात कौतुक, परंतु मुलांना प्रापंचिक जबाबदाऱ्या शिकवल्या जात नाही याची खंत. स्वातंत्र्य बाईत रुजवलं जात नाही, निर्णय क्षमता पण नाही. तुमच्या घरात किती झोप येते, एवढी व्याख्यान दिले पहिल्यांदा असा श्रोता पाहते आहे नाही. तर स्वातंत्र्य, निर्णय क्षमता. तुम्हाला घरातल्या एखाद्या गोष्टीतला निर्णय विचारला जातो का, काय निर्णय घ्यावा? किती महिलांना, आता तुम्ही सांगू मुली पण तुम्हाला किती सुबुद्ध समजतात घरचे. अगदी साधी गोष्ट आहे, रंग कोणता द्यायचा आहे, काय वाटतं तायडे तुला, बायडे काय वाटतं, भिंड्या बंड्या तुला काय वाटतं, अमुक एक वस्तू घ्यायची आहे घरात, छोटी मोठी कोणती असो, काय वाटतं कोणत्या कंपनीची घ्यावी विचारतात. खूप चांगली गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी बायांना तसं विचारायचे नाही, कारण तिला काय बुद्धी आहे असं समजायचं. तर स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास ही घरातली गोष्ट सांगितली. पण तुमचं करिअरच्या बाबतीत पण तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण तुम्हाला कोणीतरी बर्डन आणू नये तुमच्यावर, तू हे कर म्हणून. तुम्हाला ज्यात रुची आहे ते तुम्ही केलं पाहिजे. कारण त्यात तुम्ही तुमचे 100% देऊ शकाल, तुम्ही बेस्ट ठरू शकाल त्या फील्डमध्ये. तर ते 3 इडियट मधला तो माधवन कशात होती त्याला रुची? फोटोग्राफर. आणि त्याचे बाबा काय सांगत होते, काय कर तेवढा मोठा वाईट फोटोग्राफर होतो. आहे सिनेमात आहे पण ते सत्यातही होऊ शकतं की नाही. तर असे काही उदाहरण आपल्या समोर असतात. स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास या पुरुषात रुजवल्या जातात. बाईलांनी ते असं भेदरलेलं, घाबरवलेलं, भयभीत असंच ठेवलं जातं. कोणते मला ते सांगतात अजिबात घाबरायचं नाही. माझ्या वडील सांगायचे, कोणी बोललं ना फटका मारून घरी यायचं, मी पाहिजे. पण बाकी मी पाहिजे, कोणी काही तुला बोललं चुकीचं काही, की अजूनही मला माझ्या वडिलांची आठवण येते. मी लिहिलं पण होतं समाज माध्यमावर की ह्या गोष्टीसाठी मला माझे बाबा सतत त्याने आठवतात, कारण त्यांनी मला ते रुजवलं, कुणाला घाबरायचं नाही, जर तू चूक नसशील तर. हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. तू चूक नसशील तर कुणालाच घाबरायचं नाही, आणि ती चूक असशील तर माफी माग, त्यात कमीपणा वाटायचं कारण नाही. अहम आले की सगळं बिघडलं जातं. दोघांकडे गृहकृत्य दक्षता, कौशल्य असणं गरजेचं आहे. संकोच आणि कमीपणा वाटण्याचं कारण नाही. आता बघा, मी किंवा तुम्ही किती म्हटलं की पुरुषांमध्ये रुजलं पाहिजे, पण पुरुषांनी लीड घेतला पाहिजे या गोष्टीसाठी. इव्हन मी म्हणते, जेव्हा आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो किंवा महिला सबलीकरण म्हणतो, हे तुम्ही मी लीड घेण्याची गोष्ट नाहीये, हे पुरुषांनी लीड घेण्याची गोष्ट आहे. आता खूपदा मी जाते, मी महिला सबलीकरणावर काम करते गेली 15 वर्ष. त्या अनुषंगाने अरुणा शानबाग, सावित्री, जिजाऊ हे प्रयोग करते आहे. परंतु त्या प्रयोगांना स्त्रियांना आणून बसवलं जातं. मी म्हणते ते स्त्रिया नसल्या तरी चालतील, इथे पुरुषांना आणून बसवा, बदल त्यांच्यामध्ये अपेक्षित आहे आपल्याला. आणि एखादा अपवाद असेल तर खूप स्वागत आहे, बहुत बडी बात आहे, तर आपण हा बदल करत असतो. पुढे पुढे भारतीय शिक्षणाचा पूर्व इतिहास. मताधिकाराबद्दल मी बोलले मगाशी. अमेरिकन गोऱ्यांनी काळ्यांना बूट पॉलिशचे काम दिले. आपल्याकडे जसा वर्गभेद आहे तिकडे तसा वर्णभेद आहे. निग्रो, इथल्या दलित साहित्याचा जन्म निग्रो साहित्यावरून झाला. किती अज्ञानी आहात
हसण्याचं काहीच कारण नाही. तू डोक्यावर काय ठेवलंस बाळा? चेकीच्या शेजारी. अच्छा, हे ते काय होते माहितीये का, असे एखाद्या व्याख्यानात असे 2-3 जण दिसतात, ते फुल ऍटिट्यूड मध्ये बसलेले. तुझी मान नाही मॅडम का आम्ही ऐकायचंच नाही आम्हाला, आमचं ठरलेलं आहे, आम्ही ते ठरवूनच आलेलो या हॉलमध्ये. इथं काही बोलले, निगरू बोलले की तर किती पिढी हसू येतं. भाऊ काय आहे तिकडे नातेवाईक की काही लोकांना ठराविक वेळेला काही होत असतं, त्याची वेळ 2:21 असतात. तर आता तुम्ही व्यवस्थित हायलाइट झालेले आहात. काही लोक फेमस होण्यासाठी पण असं करतात, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम हुआ, आपका नाम हो गया है दोनों का अभी. हा, आता इकडे लक्ष द्या. जे आहे ना बाळा, ते चांगलं स्वीकारा. ऍटिट्यूड मध्ये कशाला राहायचंय एवढ्या? तुम्हाला सगळं माहित असतं ना, तर तुम्ही का असतात की आज? मलाही सगळं माहित नाही, मी पण शिकतेय. पण हे ना, हे मुखवटे काढून टाक. तो मुळात मगरुरी अशी, मी पुरुष असल्याची मगरुरी आहे त्या चेहऱ्यावर मी पाहते तेव्हा. ते मला आवडलेलं नाहीये. बोलते काय मी आणि मला समोर दिसत आहे उदाहरण तशी जिवंत. काय बोलताय? नाही बाळा, ऐक लक्ष. आपल्या घरात आई, बहीण, काकू, मामी, आजी असं कोणीतरी आहे, बरोबर आहे की नाही? आपल्या घरातही स्त्री आहेत. मी समग्र स्त्री जातीबद्दल बोलते आणि आपल्या बिहेवियर बद्दल पण बोलते. हे फारच जिवंत उदाहरण झालं. मी बोलते काय आणि समोर काय आहे. असो, तर आपल्याकडे वर्गभेद आणि तिकडे वर्गभेद. त्या जॉर्ज फ्लॉइडला त्या गोऱ्या अधिकाऱ्यानं त्याच्या मानगुटीवर बसला, माहिती आहे? 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट. जॉर्ज फ्लॉइड नावाच्या काळ्या माणसाच्या पाश्चात्य देशात नरड्यावर बसला. तो म्हणतोय की मला श्वास घेता येत नाही, उठ 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 माझ्या गळ्यावरून, नरड्यावरून. त्याने गुडघा टेकवलेला आहे पूर्ण आणि त्यात तो आहे. खूप आडोळ उसळला होता. आपल्याकडे जसं जात धर्म अशा दंगली होतात, तसं तिकडे वर्णभेद होता. आणि ह्या निग्रोला गुलाम म्हणून विकलं जायचं, भाव करायचा त्यांचा. अगदी शेळ्या मेंढ्यांसारखं, गुराढोरांसारखं त्या बोटीमध्ये भरून न्यायचं या शहरातून त्या शहरात. किती भयावह आहे ना. मानवतेला काळीमा फासणार आहे. त्यांना पण तिथे बंड करावं लागलं, क्रांती करावी लागली त्यांना. तर अमेरिकन गोऱ्यांनी काळ्यांना बूट पॉलिशचं काम दिलं, कारण ते म्हणतात की तुमचा जन्म बूट पॉलिशसाठी झालेला आहे. अरे पण तुम्ही आम्हाला शिकण्याची संधी दिली तर आम्ही पण तुमच्यासारखे अधिकारी होऊन टाकू. पण माइंडसेट बदलणार नाही इथला, त्यासाठी क्रांती करावी लागते. आपल्याकडे झाली जी सावित्रीबाईंनी केली, शिक्षण बहुजनांना आणि मुलींना दिलं जात नव्हतं, क्रांती करावी लागते. एक असा काळ येतो की इनफ इज इनफ, हे याच्यानंतर आता सहनच होऊ शकत नाही. हा, तसंच आपल्याकडे स्त्रियांना चूल कपडे, वावर, शेत, मळा यातली काम. पुढे सिमोनचं जीवनतत्व त्या काय सांगतं? स्वतःला जे आवडेल ते करायचं, ते करताना भोवतालचा फारसा त्रास करून घ्यायचा नाही. पण आपण याच्या उलट करतो. तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो असा बोलला आणि खूप त्रास. आणि काय होतं, मग आपलं ध्येय किंवा जे आपली अँबिशन असते ना, त्याच्यावरून आपलं लक्ष विचलित होतं. बाळांनो, पहिल्यांदा हे शिका. हे बघा, कोणताही पुढे जाणारा माणूस असतो ना, भारतीयांना खेकड्याची उपमा दिली जाते. एक पुढे जायला लागली की दुसरा त्याचा पाठी असतो, त्याची निंदा करतो, टीका करतो. तर स्वतःला जे आवडेल, भावेल, तुम्ही बरोबर आहात, तुम्हाला माहिती आहे ना, मी योग्य ट्रॅकवर आहे, अजिबात जगाची पर्वा करायची नाही. मनाजोगते करायचे, कारण चांगला बदल, इतरांचा आनंद, यश, प्रगती, उल्लेखनीय अस्तित्व इतरांना स्वीकारणे जड जातं. आणि यू ही कोई किसी का दुश्मन नहीं बन जाता. कोई अच्छे काम किए हो गया आपने, इसलिए ढेर सारे दुश्मन पैदा हो जाते हैं. वाईटाच्या वाट्याला कोण जातो? चांगल्यांना टोचून टोचून मारणारे पुढे येतात. वाईटांच्या वाट्याला कोणी जात नाही. जंगलात जंगलात लाकूड तोड्या गेला की आधी सरळ सोड झाडं असतात ती कापतो. का? अडचण येत नाही. वाकडी तिकडी असतात, गाठी असतात, कुठे आडव्या तिडव्या फांद्या, तिकडे जात नाही तो. काय त्रास होणार आहे? निरुपद्रवी माणसांना ही समाज छळतो. बाया या वर्गात येत होत्या खूप मोठा काळ. निरुपद्रवी, उपद्रवी माणसांना जात नाही कोणी त्यांच्या वाट्याला. तर पुढे पुढे मातृसत्ताक पद्धती होती, मी याचा उल्लेख केलेला आहे. पुढे चला. हा, हे पण मगाशी मी सांगितलं. 2 मिनिटं. परकीय आक्रमणे, पहिल्या 3-4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत.
परकीय आक्रमण आपल्याकडे होऊ लागली. मुघल आले, परकीय राजे आले, दक्षिणेकडून आलेले, उत्तरेकडून आलेले. आणि आपल्याकडे बघा एखाद्याला नामोहरम करायचं किंवा त्याला शरम वाटेल किंवा त्याचा पराजय करायचा, त्यांच्या स्त्रियांना जिंका. काय संबंध आहे? बापे बापे लढा की आम्हाला कशाला मध्ये घेतात? आजही बघा ना तुम्ही, आपल्यावर अन्याय झाला का मग त्यांच्या बाईवर आपण अत्याचार करतो. जर तुम्ही महिला अत्याचाराचा इतिहास आणि आता सांप्रत काळ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल हे असं आहे की शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांच्या स्त्रिया पळवून आणा, त्यांच्यावर अत्याचार करा, हे असं होतं. मग काय झालं? परकीय आक्रमण होऊ लागली आणि स्त्रिया सांभाळण्याची वस्तू झाल्या. आतल्या खोली पदर तिने यायचं नाही, ह्या गोष्टी पुढे. आणि बायकांना हे सगळ्या मर्यादा नष्ट करण्यासाठी पण नंतर क्रांती करावी लागली. धर्मग्रंथ कोणी लिहिले आहेत? आता मला कमी वेळात खूप मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे. किती स्लाइड आहे बेटा पुढे? दिसतंय का? बरं असो, मी घेते जरा हेच. धर्मग्रंथ कोणी लिहिले भारतात? आपण जर तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर भारतामधले सगळे जे मुख्य धर्म आहेत, मुख्य धर्म कोणते महत्वाचे? इस्लाम, ख्रिश्चन, सनातन, हिंदू. सनातन म्हणजे प्राचीन. प्राचीन. छान. हे सगळे धर्म आहेत. या धर्म कोणी धर्माचे संस्थापक कोण आहे? लिंगामध्ये सांगा मला. धर्माचे संस्थापक कोण आहे? सगळे धर्मग्रंथ कोणी लिहिले? बाईच्या पक्षात कशी लिहिली? सारी संस्कृती या नावाच्या खाली व्रतवैकल्ये, उपास तापास सगळे पायांच्या पदरी टाकलेले आहे. खरं असेल तर सहमत व्हा, खोटा असेल तर ऑब्जेक्शन घ्या, मी मान्य करेन तुमच्याकडे जर योग्य पुरावा असेल. नवऱ्याच्या दीर्घायुसाठी बायकांनी करायचे उपवास कोणते? थांबा तिकडे सांग मला. व्हेरी गुड. गुड. आणखी असतील प्रदेशात पण वेगवेगळ्या प्रदेशात आणखी काही ते हे करतात ना करवा चौथ. सांगते मला आठवतं. आता मला तुम्ही सांगा, आता पुरुषच बोलतील आणि ते बाई माणूस नाही बोलणार, पुरुष माणूस बोलतील की बायकांच्या दीर्घायुसाठी पुरुषांनी करायचे उपवास कोणते किंवा व्रत कोणते? पुरुष हे काही उपवास वगैरे तर नाही करत, पण तो मुहूर्त जेव्हा तो जन्मापासूनच त्याच्यावरती नांदल्या जातं की तुला मोठं होऊन तुझ्या आयुष्याची स्त्री येणार आहे, तुला तिचा सांभाळ करायचा आहे आणि त्यानंतर जी मुलगी येणार आहे तिचा सुद्धा सांभाळ करायचा आहे. अत्याचार कोण करतो? अत्याचार हे त्याच्या मानसिक स्थितीचा प्रश्न आहे मॅडम. तो आपण आता मी सुद्धा पुरुषच आहे आणि एक सांगतो की 100 पैकी 100 असेच नसतात त्या मानसिकतेचे, त्यातले काही 20 ते 30% त्या लोकांमुळे पूर्ण 100% मरण होतं असं मी म्हणतो. तर उपवास नाही करते पण मुळात त्या स्त्रीचं कसं पुढचं जीवन जगता येईल तिला हाच प्रयत्न करतात आणि शेवटपर्यंत ती स्त्री ज्याप्रमाणे त्या मनुष्याला साथ देते त्याच्या रूढीवरती तो आता मगाशी तुम्ही किती छान उदाहरण शेतकऱ्याचं ते सुखात आहे एकदम ना, त्याच्याकडे बंगला असं पण ती शेतकरी जी पूर्वीची शेतकरी होती ती आताची राहिलेली नाही मॅडम. थोडक्यात म्हणजे थोडासा विषय भरकटलेला आहे माझा, पण मी तुम्हाला सांगतोय. जयेश सोनम. जयेश बोलला आणि एवढं दीर्घ बोलला त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी त्याचं अभिनंदन करते. काय होतं कधी कधी आपण पळवाट म्हणून पण काही गोष्टी मांडतो. तुमच्याकडे किती जणांना वाटतं की ग्रामीण भागातलं स्त्रियांचं जीवन बदललेलं आहे? मी सांगितलेलं ते नाही. किती जणांना वाटतं बदललंय? नाही. ठीक आहे, काही प्रमाणात बदललं असेल तर ते आणखी बदलून स्वागत आहे. पुरुषांच्या मनावर हे बिंबवलं जातं की तू तिचं आयुष्यभर सांभाळ करणार आहे. मी दोन दृष्टीने याच्याकडे पाहते. ठीक आहे, तो जबाबदारी घेतोय आणि दुसरी पळवाट म्हणूनही पाहते. हे समर्थन कसं करायचं? मी जर तिच्या दीर्घायुसाठी एखादा उपवास व्रत वैकल्य करत नाही तर हे समर्थन पण होऊ शकतं, ही पळवाटही होऊ शकते. परंतु संस्कृतीने हे जे आहे ना
पुरुषांनी लिहिलंय ते बायस आहेच स्त्रियांच्या बाबतीत. तिच्यावर अन्याय झाला. आणि पितृसत्ताक व्यवस्थेने, तुझ्या मुद्द्यातून आलेला अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगते. पितृसत्ताक व्यवस्थेने बाईवर जसा अन्याय केला तसा पुरुषांवर पण अन्याय केलेला आहे. कसा? त्याला सांगितलंय मुळून रडू नको, तू काही बाई आहे का? तो व्यक्ती नाहीये, त्याला वाटतं धाई मोकळून रडावं कधी, त्याला अपयश येतं, पण मी पुरुष, त्यालाही मोकळं व्हावं असं वाटतं. म्हणजे शोषण त्याचंही झालंय खरं तर. तू पुरुष आहे, तू काम करायचं आणि तू घरात कमवून आणायचं, बाकीच्या गोष्टी त्याला साच्यामध्ये फिट करून टाकलंय त्या. म्हणजे खरं तर ह्या जात पितृसत्ताक व्यवस्थेने बाईवर पण अन्याय केलाय आणि तसं शोषण पुरुषाचं पण होत आहे. पण गंमत काय झाली, पुरुष त्याचं समर्थन करू लागले. पुरुष हे मान्य करत नाही की आमचं पण शोषण होतं आणि हे बदलूया आपण हे वास्तव आहे. पुढे हे नंतर खूप कर्मकांड आली, मागे घेतली 2 मिनिटं. हा पुढे निसर्ग पूजा. आर्यांच्या काळातला आपण इतिहास वेद वगैरे अभ्यासलेले आहेत. तर स्त्रियांना उपनयन किंवा पुंज करण्याचं, पौराहित्य करण्याचं तेव्हा स्वातंत्र्य होतं, अधिकार होता. हळूहळू गुरुगृही वेद अध्ययनाला सुद्धा स्त्रिया जायच्या. ऋग्वेदात स्त्री सुक्त आहे, कर्मकांड नाहीये. मग कर्मकांड नाहीये म्हटल्यावर काय होतं, तर निसर्गाची पूजा होती. आपण शिकलोय अग्नी, वरुण, वायू, हे सगळं. सतीप्रथा पण नव्हती. पुन्हा सतीप्रथा कुठे आली? परकीय आक्रमण आले पुन्हा, किंवा मग जुनाट पुरसटलेल्या काकस्पर्शासारखा सिनेमा पाहिलाय तुम्ही. 12 जरट विवाह पद्धती आल्या आपल्याकडे, बालविवाह पद्धती आल्या आपल्याकडे. 12 जरट म्हणजे ती खूप लहान असायची, तिच्या काका मामा आजोबाच्या वयाच्या माणसाशी तिचं लग्न लावून दिलं जायचं. तो आजारपणामुळे किंवा वार्धक्यामुळे मरायचा. ती आई तारुण्यात आलेली असायची आणि ती विधवा व्हायची आणि मग तिचा उपभोग नात्यातल्या किंवा समाजातला कोणीतरी माणूस घ्यायचा आणि मग ते एवढं आहे वाटायला म्हणून माणसं त्या असं म्हणायचं की तिच्या पतीबरोबरच तिला जाळून टाकलं जायचं. जिवंत बाई पापडासारखी भाजली जायची. म्हणजे आधी तिला बसवायचं आणि मेलेल्या त्याचं शव त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवायचं आणि ढोल वाटवायचे मोठमोठे आणि ती ओरडायला लागली, चटके बसू लागली की बाबूने तिला मध्ये लोटायचं, सांगायचं तिला संतत्व आलं, ती सती गेली, ती देवी झाली. सता गेल्याची एकही बाब उदाहरण आमच्या पाहण्यात नाही. ज्योतिबा फुलेंनी खडा सवाल केला होता, बाई सती जाते, सता पुरुष का जात नाही. आजही हे भुरसटलेले विचार इतके आहेत मैत्रिणींनो. तुमच्या आजूबाजूला किंवा नात्यात एखादी सुशिक्षित आणि नोकरदार महिला जर विधवा झाली तर ती आजही पुनर्विवाह करत नाही. का? समाजाचा जाच इतका आहे, समाजाची मनस्थिती मानसिकता खूप वेगळी आहे. पुरुष मात्र बायको आल्यानंतर 15 दिवसांनी महिन्याभराने बोल्यावर चढला तरीही समाज नावं ठेवणार नाही. पण आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी बाईने पुनर्विवाह केल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंदोडे फुटले जातात. माणूस म्हणून तिचा तो अधिकार नाहीये का हे तिला वाटत असेल तर. या सगळ्या गोष्टी आहेत. पुढे चला. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः असं म्हणायचं आणि शेवटी म्हणायचं न स्त्री स्वातंत्र्य मर्हती. स्त्री स्वातंत्र्य द्यायच्या अर्हतेची, लायकीची, पात्रतेची नाही. ती सांभाळण्याची वस्तू आहे. ती व्यभिचारी असते. लीला मनुस्मृतीमध्ये तिला एकटं सोडू नये. तिच्यावर सतत कुणाच तरी दंड, वर्चस्व, नियंत्रण असलं पाहिजे. वाचा मनुस्मृती वाचा. माझ्या घरात सगळ्या धर्माची जातीची पुस्तकं आहेत, धर्मग्रंथ आहेत. आपल्याला कळणारच नाही काय चांगले काय वाईट आहे ते वाचल्याशिवाय. कुणीतरी काहीतरी सांगता, अफवा पसरवतो, आपण ते घेऊन चालतो, त्याला पुरावे काहीच नाहीये. माझ्याकडे बायबल आहे, बायबलचा जुना नवीन करार आहे, पुराण आहे, भगवद्गीता आहे, हे आहे. हे चाळा, मनुस्मृती वाचा, छोटंसं पुस्तक आहे. प्लस मायनस कळतात आपल्याला काय आहे काय नाही त्याच्यात. हा, आणि तुम्हाला सांगेल शिवाजी कोण होता अवश्य वाचा. गोविंदराव पानसरेंनी ऑनलाईन पण येते, PDF पण डाउनलोड करता येते तुम्हाला. शिवाजी राजे, त्यांचं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने त्या काळात ते संविधानाचं पालन करत होते. म्हणजे त्यांनी जे रयतेबरोबर प्रजेबरोबर वागत होते ना
त्या बाबी संविधानात आलेल्या आहेत. छत्रपती म्हणतात सैन्याला तुम्ही जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून चाललेले आहात तर एखाद्या पानाला पण धक्का लागायला नको. तुमच्यामुळे मी तर म्हणते शिवाजी महाराज तर कवीच होते हो. किती सुंदर आहे, काव्यात्म आहे की एखाद्या दलाला सुद्धा हात लागता कामा नये की तुमच्यामुळे त्याचं नुकसान. कल्याणकारी राज्य आणि दुसरं काय असते? इथल्या शेवटच्या माणसाचं हित सुख कल्याण. असो आपल्याकडे विधवा सद्वा भेद केला जातो. मासिक धर्म पवित्र मानला जातो, ज्याच्यातून नवीन जीव निर्माण होतो, सृजन आहे. पुढे चला, कष्टकरी बायका वेगवेगळ्या प्रदेशात. घुंगटचा मी उल्लेख केला तुम्हाला, तो तिथे आहे. तुमच्या भागात इगतपुरीला सगळी शेती आहे दुतर्फा. पावसाळ्यात तिकडे आल्यानंतर सगळ्या बाया माणसं राबत असतात. मान पुढेपर्यंत काम करत असतात. पुढे मातृदेवीची मंदिर आहे आपल्याकडे. 5व्या दिवशी कोण लिहिते भविष्य? सतीदेवी, सटवाई, कामाख्या मातृदेवीची मंदिर आहे. तुम्ही पहा, जी अनेक लेणी आहे तिथं कोरलेली आहे. असो पुढे मी मगाशी बालाजरट विवाहाचा उल्लेख केला ना, त्यातलं एक उदाहरण देते की काय क्रूर कशाला म्हणतात, क्रौर्य कशाला म्हणतात. आणि मी आता शेवटाकडे येते. माझ्याकडे खूप सांगायला गोष्टी आहे, पण हिरे मॅडम मला नंतर कधीतरी बोलवा. हिरे मॅडम मला नंतर कधीतरी बोलवा. आपण सविस्तर बोलूया विषयावर. तेव्हा संख्या पण जास्त असतील. आता तुम्ही रमलात मला माहिती आहे, पण जरा वेळेची पण अडचण आहे. तर उमा कुलकर्णी लिखित पुस्तक आहे केतकर वहिनी नावाचं. असं अरवरूस बाळ कोणीतरी अत्याचार केला की फक्त पाऊल मागं पडले आणि असं बाळ जन्माला आलं. त्याला कडुबेनं म्हणायची माहिती, कडुबेनं. पुरलं जायचं. ते मोठमोठे जे गायबार लोक होते ना तेव्हा, राजे सरदार, पायात पुरायचं कडुबेनं. त्या बायका ज्या त्यांच्या चेनी विलासी जीवनासाठी. असो इथे बालाजरट विवाह झाल्यानंतर जी तरुण विधवा व्हायची आणि तिच्याकडून असं बाळ जन्माला आलं किती क्रूर होतं बघा. जी बाळंतीण आहे, मुक्त अर्भक जन्माला आलेला आहे. आपल्याकडे बाळंतीणीला घाटेवर ठेवतात. त्या बाळाला हिरे मॅडम एका खुराखाली ठेवणार त्या खाटेच्या, आणि त्या बाळंतीणीला त्याच्यावर बसवणार. सप्रमाण सांगते आहे इथं हे असं आहे. समजलं बाळा? शेवटच्या स्लाइडकडे ये. सगळ्यात खाली आहे, स्क्रोल कर. सगळ्यात खाली आहे. आपण समारोपाकडे जाऊया. वरती घे जरा थोडं. मलालाकडे घे. मलाला. येस. हे कोण आहे? कोण आहे? मलाला युसुफझाई. काय म्हणते ती? फार बंडखोर, अलीकडची बंडखोर महिला मुलगी. 1 चाइल्ड 1 टीचर. गोळीबार झाला तिच्यावर शिक्षण घेते म्हणून. कारण त्या प्रदेशामध्ये मुलींच्या शिक्षणाला 1 चाइल्ड 1 टीचर 1 बुक अँड 1 पेन कॅन चेंज द वर्ल्ड. तुमचं वर्ल्ड बदललंय का? बदलतंय का? बदलत नसेल तर बदललं पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी आहोत. ही शाळा कॉलेजेस त्याच्यासाठी आहे. आणि शिक्षण कुचकामी जर तुमच्यात बदल होत नसेल तर काय उपयोग नाही ना. म्हणजे शाळेची वेळ झाली, कॉलेजची वेळ झाली की मी येते आणि पुन्हा घरी जाते, पण तुझ्या पदरात काय पडलंय हे खूप महत्वाचं आहे. पुढे स्त्री अष्टावधानी असते असं म्हणतात. बरोबर आहे का? गॅसवर भाजी ठेवली आहे, फोन वाजतोय, दारावरची बेल वाजते आणि पाहुणे पण बसले. ती सगळं एका वेळी अटेंड करू शकते. आणि खूप गोंधळात जर एखाद्या पुरुषाला फोन आला तर तो त्या गोंधळात आधी मुलाला 2-4 धपाटे घालणार. उदाहरण पाहिजे. हे आहे बाईकडे ते सेन्स आहे, एक्स्ट्रा आहे. म्हणजे मी पुरुष असते तरी मी हेच बोलले असते. मी बाई आहे म्हणून बाईची कड घेते असं नाही. जे आहे ते वाटते आणि क्रॉस करायचं बेशक कीजिएगा. पुढे सक्षम स्त्री. आपण आनंदाने हसतमुख राहायचं, प्रगतीपथावर चालत राहायचं.
आपला मार्ग निवडायचा, जगाचा विचार करायचा नाही, फक्त अचूक मार्गावर चालत राहायचं. बरं, कुणाला बोलण्याची संधी द्यायची नाही. बाकी लढणाऱ्या भिडणाऱ्या बाया तर काही पुरुषांना आवडत नाही आजही. आणि जे सकारात जे काही सन्मानी अपवाद असतील त्यांना सॅल्यूट आहे माझा. औरतें बहुत अच्छी होती है, रवींद्र कुंवर म्हणतात. जाने माने कवी रवींद्र कुंवर म्हणतात. मला कौतुक यासाठी वाटतं, विशेष यासाठी वाटतं कि इतना पुरुषाने दिलं गेलं, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. आपको कौन सी औरत होना है तय कीजिएगा, और आपको आपके लाइफ में कैसी औरत चाहिए ये भी तय कीजिएगा. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और कड़ी होकर बोलने लगती है. आम्हाला हो लागू म्हणायला पाहिजे. अधिकाराच्या पुढे मागे करणारे लोक कोण असतात? जे बुद्धी अजिबात गहाळ ठेवतात आणि बोला हो म्हणतात. मी तर म्हणते त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणारे, क्रॉस करणारे लोक आवडले पाहिजे, कारण ते निदान त्याच्या बुद्धीचा वापर तरी करतात. पण नाही, आपल्याकडे सगळीकडे म्हणजे वरतून खालपर्यंत हे टॉप टू बॉटम हीच परिस्थिती आहे. असो, शेवटी आम्ही आहोत असो. तर शेवटी मी एक कविता इथे, एक थोडी मोटिवेशनल मी गाते पण, कारण तुम्ही मला ना तुम्ही इतके वाईट आहात, मला तुम्ही माईकच दिली नाही. मी गाणार होते कविता, पण मी ती गाणार नाही आता, आणि त्यामुळे तरी तुम्ही मला पुढच्या वेळी परत बोलता. त्यामुळे मी कविता वाचते. ते पुरुषांना लागू आहे आणि स्त्रियांना लागू आहे. स्त्रियांसाठी त्याचं काय नाही. तू अपनी खूबियां ढूंढ, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. आपण त्यांना बिन पगारी घेतलेलं आहे. बारीक तुकडे घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन आपल्या मागे लागले. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए बर्नॉट माहिती आहे. प्यार करना है तो खुद से कर. याच्या त्याच्यावर करू नका, तो लाथाडतोय नाकारतोय, काय गरज नाहीये. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. तू अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. मेंढरू नाही आपण, सुबुद्ध आपण, आपला मार्ग आपण शोधायचा. मेंढर म्हणून असं पाहिजे. शेवटी तू कुछ करके दिखा दुनिया, तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. लोग है ना. लोक तुम्ही जेव्हा मार्गक्रमण करता तेव्हा सगळे पायात पाय अडकून तुम्हाला पाडायला येतील, पण तुम्ही एका शिखरावर गेले की सगळे सांगतील हा नमस्ते का, शेजारी राहायचो आम्ही, हा चांगली मैत्रीण आहे माझी. हे असं असतं. उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करतात, पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. फिर हंगामा खड़ा करना है मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. आज तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो कहीं भी, मगर आज जलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. अतिशय उत्कृष्ट अशा शब्दांनी मॅडमनी काय केलेलं आहे, तुम्हा सर्वांना देखील काय केलेलं आहे, त्यांच्या संवादामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला सुद्धा इथे सहभागी करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे तरी टवटवीत दिसत आहेत. ते विद्यार्थी टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही आमचे. तर मॅडमचे मी स्वतः त्यांनी कार्यक्रम या व्याख्यानमालेमध्ये जे काही सुंदर असं भाषण केलेलं आहे आणि सुंदर अशी कविता देखील सादर केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि त्यांनी ज्या वैचारिक गोष्टींची त्यांनी इथे मांडणी केलेली आहे की विचार जे आहेत ते व्यक्तींमध्ये असतात आणि ते बदलण्याची ताकद सुद्धा त्या व्यक्तीमध्येच असते. जसं की मॅडम म्हणाले की तुम्ही तुमची डिग्निटी आणि तुमच्या राईट्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर इक्वॅलिटीचा जर मुद्दा घेतला तर मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांना त्यांची डिग्निटी आणि राईट्स
याबद्दल स्वतःबद्दल काय म्हणतात जाणीव असली पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे समाजामध्ये काय केलं पाहिजे, वावर करायला, स्वतःची जी ओळख आहे ती निर्माण करायला. तसंच मॅडमने देखील त्याच गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने मॅडमने त्या सर्व गोष्टींवर काय केलेला आहे, प्रकाश टाकलेला आहे. तर मॅडमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा जो बदल झालेला आहे की कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्या आहेत प्राचार्य पी हिरे मॅडम इथे उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचे मी प्रथमतः स्वागत करते आणि अध्यक्षीय भाषणासाठी मी त्यांना अनुमती देते. नमस्कार सर्वांना. नाशिक संस्कृत मंडळ कला वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी येथील बरीचशा व्याख्यान आलेत. आपलं सर्वांचं स्वागत. मुंबई सरांनी मॅडमचं नाव घेतलं त्या लिस्टमध्ये होतं. म्हटलं सर मॅडमला बोला, कारण 2016-17 मॅडम दिलेले आहे. त्यावेळेस मॅडमच्या विषय होता मी सांगते बोलते. आणि ह्या प्रयोगाचे मॅडमने विदेशात खूप सारे प्रयोग केले, म्हणजे संख्या मला सांगता येणार नाही. मॅडमचं व्याख्यान असेल किंवा काय असेल, खरंच अशा व्यक्तिमत्व बघितल्यावर आपल्याला आत्मविश्वास दृढ होतो आणि आपल्याला वाटतं की जे मांडायचंय, जे भांडायचंय ते कसं मांडायचं आणि मांडायचं कसं, कायदेशीर कारण मांडावी आलं पाहिजे आणि भांडावी आलं पाहिजे कायदेशीर. आणि हे करत असताना स्त्री आणि पुरुषची तुलना न करता दोघांना बरोबर, कारण जे द सेकंड सेक्स सिमॉन द बॉलने जे लिहिलंय त्या म्हणतात की सेक्स म्हणजे पुरुष आणि स्त्री. पण हे आपल्याला काय जीवशास्त्रीय तत्वाने की स्त्री आणि पुरुषाचा भेद आहे, वैज्ञानिक भेद येतो. परंतु मेल आणि फिमेल हा आपण सामाजिक आणि सांस्कृतिक याच्यातून आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की घरातच असतं, जी स्त्री मागे राहील ती स्त्रीमुळे राहिली काही अंशाने. कारण आईच म्हणते किंवा आजीच म्हणते की तू मुलगी आहे, मुलीची जात आहे, असं नको करू तसं नको करू. जर माझं असं म्हणणं आहे, आता तुम्ही भावी माता होणार आहे किंवा पुरुष पिता होणार आहे, जेव्हा मुलगी जन्माला येईल त्याच्या जन्माला आल्याबरोबरच प्रत्येकाने निर्णय घ्यायचा की मुलगा असो का मुलगी असो त्याला मी समानच वाढवेल. जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा आम्ही घरात सगळ्यांना म्हटलं होतं की दुसरी मुलगी आहे पण दोघांना आम्ही समानच वागू. अजूनही आमच्या घरात दोघांना समानच वागवलं जातं. शिक्षण असो काय प्रत्येक गोष्ट निर्णय वगैरे असं. हे कशामुळे झालं की आम्ही शिकलो. आणि आम्ही शिकलो ते कशामुळे की आमच्या आई किंवा आजीने आम्हाला शिकवलं. आमच्याकडे बी अशा परंपरा होत्या मॅडम आजीच्या मुलीने असंच करू नये तसंच करू नये. परंतु माझ्या आईने ठरवलं होतं की माझी जरी मुलगी असेल तरी मी तिला पुढे नेली. मी थोडी घाबरते, हा माझा वीक पॉईंट आहे. परंतु माझ्या आईने मला प्रत्येक वेळेस पुढे केलेलं आहे. जेव्हा मी 10वी झाली तेव्हा मला हॉस्टेलला पाठवलं. पहिले 6 महिने मला मॅच नाही झाली, कारण घरातलं वातावरण, 2 भावांची लाडकी बहीण, सगळं लाडकं मुली घरातच बाहेर गेली. पण माझ्या आईने मला इतका सपोर्ट केला की मी 6 महिन्यात इतकी हे झाली हॉस्टेलला की मी 6 महिन्यानंतर 6 वर्ष हॉस्टेलला राहिली. तर हे कशामुळे की माझ्या आईमुळे, माझ्या आईने सपोर्ट केला. त्याच्यामुळे अजून मी माझ्या आईशी रोज संवाद साधते. याच्यासाठी साधते की मी काय करते किंवा पुढे काय करायचं अजूनही मी तिचे निर्णय घेते. आणि अजूनही माझ्या आईचा मला मनात धाक असतो. माझे मिस्टर कधी कधी मला हसतात की तुझ्या आईचा फोन आला तर तू घाबरते. तर मी सांगते की तो माझा आईविषयी आदरभाव आहे. अजूनही मी कोणतं चुकीचं काम करताना किंवा चांगलं काम करताना आई वडिलांचा विचार करते. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही बी मुलांनी किंवा मुलींनी आई वडिलांचा विचार करावा. जसं मी मुलीला नियम लावते तसं मी माझ्या मुलाला सुद्धा नियम लावते. असं नाही ठरवत की हा मुलगा आहे नाही की मुलगी आहे, नियम नाही. तर आपण पण असं ठरवूयात. माझं काय म्हणणं आहे की मुलगा असो का मुलगी असो सारखी नियम द्या. असं म्हटलं जातं की जर मुलांना जर आई वडिलांनी सांगितलं की स्त्री सुरक्षित कशी ठेवावी किंवा मुलांमध्येच हे विचार रुजवले गेले की मुलगी सुद्धा समान आहे, तिचा आदर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या विषयी आदर हे केला होता. मध्यंतरी काळात मुघल वगैरे आले त्याच्यामुळे काय झालं की स्त्रीविषयी आदर असणारा किंवा अत्याचार झाले त्याच्यामुळे जी मानसिकता बदलली बाकीच्या समाजाची की स्त्रीला म्हणजे 4 चौकटीतच ठेवावं किंवा तिला सुरक्षित राहावी असं. परंतु आता काळ बदललाय. आता सगळ्यांना चांगले विचार होत आहे की बदलत आहे विचार. तर त्याच्याप्रमाणे आपण पण बदललं पाहिजे. आणि जे नियम मुलींना लावले जातात ते मुलांना बी लावले पाहिजे. मुलांना बी असं शिकवलं पाहिजे की प्रत्येक स्त्री बाहेर निघताना ती लहान बालिका असो किंवा म्हातारी स्त्री असो तिच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. एवढंच मी म्हणेन. आणि मॅडम तुम्ही आमच्या कॉलेजला येऊन एवढं अनमोल असं व्याख्यान त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि माझ्या भाषणाला विराम देते. सुंदर आणि मोठ्या शब्दामध्ये मॅडमनी त्यांचं अध्यक्षीय
आपण जी डिग्निटी आणि इक्वॅलिटीची ज्या गोष्टी करतो, मॅडमने त्यांच्या घरापासूनच त्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे, अगदी त्यांच्या आईवडिलांनी देखील केलेली आहे. ही गोष्ट उल्लेखनीय आहे आणि यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. विचार आहे हे तुमच्या कुटुंबाकडून तुमच्यापर्यंत ते पोहोचलेले असतात. पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी आपण म्हणतो त्याप्रमाणे त्या पिढ्यानपिढ्या गोष्टींना कुठेतरी मॅडमने काय केलेलं आहे, थोडेसा जो काय म्हणतो ना आपण बदल जो आहे तो त्यांनी तिथे निर्माण केलेला आहे. तर कार्यक्रमाचा जो शेवटचा भाग आहे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शनासाठी मी TYBA चा विद्यार्थी रामकृष्ण पारधी याला इथे निमंत्रित करतो. फुलाने फुलाचे मन पाळ जपले, फुलाने फुलाचे मन पाळ जपले, अशा मंगलप्रसंगी आभार मानतो आपले. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य जर लिहिताना जर अपूर्ण राहिले तर त्याला ते वाक्य अपूर्ण राहते. आणि त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचे समजा की कार्यक्रमात पूर्ण म्हणजे त्याचे आभार प्रदर्शन. नाशिक शिक्षक प्रसंग मंडळ, कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी व सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वैशाख शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्ञान विज्ञान चळवळ यांच्या संयुक्त या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांनी गुंफलेले. आपल्या व्यस्त वेळापत्रकात या कार्यक्रमाला स्थान देऊन आपल्याला बहुमूल्य असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या व्याख्यानमालेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य व कार्यक्रम अध्यक्षा आदरणीय हिरे मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमात उपस्थित महाविद्यालयाचे समन्वय त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी ज्ञान विज्ञान वाचन चळवळ या व्याख्यानमालेचे सुंदर असे आयोजन करणारे व आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी देणारे कार्यक्रम अधिकारी आदरणीय प्राचार्य दुनबळे सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेचे आयोजनासाठी ज्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने ज्याची शोभा वाढली ते आपले महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.